फुलले रे, रे क्षण माझे फुलले रे, दिवे फुले फुलले रे, क्षण माझे फुलले रे, शकुनाच्या मेंदीने फुलले रे, क्षण माझे फुलले रे, शकुनाच्या मेंदीने फुलले रे, क्षण माझे फुलले रे. नमस्कार, मी सुवर्णा. तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. पाहणा, आपण आयुष्यात सुखी झालेलो आहोत. काही क्षण असे फुललेले आहेत, काही शुभ शकून, काही संकेत छान असे मिळतात आणि तेव्हा आपण प्रसन्न असतो. हे केव्हा घडतं हो सगळं? जेव्हा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असतो ना, तो चांगला असतो. म्हणजे आपला दृष्टिकोन कसा आहे याच्यावर आपलं जीवन अवलंबून असतं. आता हा दृष्टिकोन म्हणजे काय? दृष्टिकोन म्हणजे एखाद्या वस्तूबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल केलेलं ते मत असतं. जशी दृष्टी तशी सृष्टी आपण म्हणतो ना, अगदी तसंच. म्हणजे आपला दृष्टिकोन कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा जर चांगला असेल ना, तर सगळं चांगलंच घडत असतं. पण आपला पाहण्याचा दृष्टिकोन जर वाईट असेल तर आपणाला सर्व काही वाईटच नजरेस पडत असतं. पहा, बऱ्याच वेळेस आपण म्हणतो ना, हे असं कसं झालं, हे माझ्याच बाबतीत का झालं, का घडलं, आणि हे पुन्हा असंच का घडणार आहे, असे आपण काही प्रश्न करतो ना. म्हणजे नकारात्मक असतात हे प्रश्न. आणि मग साहजिकच आपला मग तो तसा दृष्टिकोन होत जातो नकारात्मक. म्हणजे पाहण्याचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो. आपण नकारात्मक दृष्टिकोनातून पाहत असतो. एक साधं उदाहरण घ्या. पाहणं, आपण असं बोलतो, समाजात जेव्हा जातो तेव्हा 4-4 बायकांच्या गप्पा चालू असतात छान. त्यांचं हसणं, खिदळणं, टोमणे देणं हे चालू असतं आणि आपणाला काही कळत नसतं. बऱ्याच वेळेला असं होतं. त्यात त्यांचाच ग्रुप एकत्र आलेला असतो आणि आपणाला ते त्याच्यात सामावून घेत नाही ना. आपण मग तेव्हा साहजिकच नकारात्मक नजरेनं आपल्याकडे पाहतो की समाजात मला कोणी विचारतच नाही, मला कोणी किंमतच देत नाही, मी गेल्यानंतर माझ्याशी कोणी बोलतच नाही. म्हणजे असा आपण काही दृष्टिकोन करतो आणि मग साहजिकच याचा परिणाम आपल्यावर होत असतो. म्हणजे आपण आपल्या बाबतीतच असा नकारात्मक दृष्टिकोन तयार केलेला असतो आणि हा दृष्टिकोन घेऊनच पुन्हा आपण परत त्या समाजात जात असतो. आणि त्यामुळं आपणाला नकारात्मक दृष्टिकोन, नकारात्मक विचार मनात असल्यामुळं पुढं जे काही घडत आहे ना, ते आपणाला असं वाटतं की आपणाला कोणी काही तर किंमतच देत नाही, मला कोणी विचारतच नाही, नेहमी माझ्याच बाबतीत असं का घडतं आहे, नेहमी माझ्यावरच अन्याय असा का होतो. म्हणजे आपलं मन आपल्याशी मग अशा पद्धतीनं नकारात्मक पद्धतीनं बोलायला लागतं. त्याच्यामुळे हे जे वाईट विचार मनात असतात ना, ते प्रथम काढून टाकावे आणि तिथं जाताना समाजात कोणतंही वाईट विचार मनात न ठेवता अगदी निरपेक्षपणे तिथं जावं. म्हणजे आपला असलेला आपल्याबाबतचा दृष्टिकोन हा सकारात्मक बनेल. कोणताही हेतू मनात न घेऊन आपण तिथे जावं. हां, बऱ्याच वेळेला असंही होतं, काही माणसं समोरची असतात. पहा, ती माणसं काय करतात, आपल्याबद्दल काहीतरी बोलत असतात. असंही होतं बऱ्याच वेळेला, तुम्ही मला मदतच करत नाही, तुम्ही हेच केलं नाही, तुम्ही तेच केलं नाही माझ्या बाबतीत. म्हणजे असं काही माणसं बोलणारी असतात, नकारात्मक असतात. म्हणजे आपण त्यांच्यासाठी काहीच केलं नाही अशी बोलणारी समोरची काही माणसं असतात. मग अशा वेळेस त्या समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही, त्यांना व्हॅल्यू अजिबात द्यायचं नाही, त्यांच्या प्रश्नाला उत्तर आपण अजिबात द्यायचं नाही.
म्हणजे साहजिकच त्यांचा व्हॅल्यू कमी होईल. जेव्हा आपण त्याच्या प्रश्नाला उत्तर द्यायला लागतो ना, तेव्हा ती माणसं अधिक मग ताठ व्हायला लागतात. अगदी ताठ म्हणतो ना, गर्विष्ठ शिष्ट बनायला लागतात, अहंकारी बनतात ती माणसं आपल्या बाबतीत. आणि मग आपणाला काय करतात, सतत मग ते टोमणे द्यायला लागतात. त्याच्यामुळं असल्या माणसांच्याकडं मुळी लक्षच द्यायचं नाही, त्यांच्या बोलण्याकडेही लक्ष द्यायचं नाही. त्यांना पूर्णतः दुर्लक्ष करून टाकायचं, त्यांना जमेतून वजाच करून टाकायचं. अशा वेळेस साहजिकच ही माणसं मग काय होतात, अगदी खालच्या थराला येऊन पोचतात. म्हणजे ती नतमस्तक होतात माणसं. आपण जर त्यांच्याकडे लक्ष दिला तर यांची अरेरावी मग वाढत जात असते. त्याच्यामुळे आपण दृष्टिकोन बदलायचा. आपला दृष्टिकोन जो आहे ना, आपल्याकडे पाहण्याचा आणि समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जेव्हा आपण बदलू ना, तेव्हा खऱ्या अर्थाने आपली प्रगती झाली असेल ना, आपण खुश राहू. त्यामुळं आपण आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवायचा, नकारात्मक मुळीच दृष्टिकोन ठेवायचा नाही. पहा ना, आपण समाजात पाहतो बरीच अशी माणसं असतात, उगीचच कारण नसताना आपणाला त्रास देत असतात, आपल्याबद्दल काही बोलतात. बऱ्याच वेळेला असं होतं, पहा ना. मग अशा वेळेला जेव्हा कोणीतरी तिसरी व्यक्ती येऊन आपणाला सांगते ना, तुझ्याबद्दल बघ ती व्यक्ती अशी बोलत आहे, तेव्हा त्या व्यक्तीशी सुद्धा आपण चर्चा करायची नाही. कारण ती जी व्यक्ती येऊन सांगणारी असते ना, ती व्यक्तीला काही गप्प बसवत नाही आहे. जसं ती व्यक्ती दुसरी व्यक्ती काय बोललं ते आपल्याला सांगते ना, तर त्याच पद्धतीनं आपण जे काय बोलू ते आपले बोल त्या व्यक्तीला जाऊन सांगत असते. कारण यांची प्रवृत्ती असते, यांना राहवतच नाही आहे, यांच्या मनात वाईट हेतू असतं असं मुळीच नाही आहे, पण यांना सवयच असते इकडचं तिकडं करणं, तिकडचं इकडं करणं. तर अशा वेळेस अशा व्यक्तीशी सुद्धा आपण बोलायचं नाही, अशा व्यक्तीकडे सुद्धा दुर्लक्ष करायचं. त्याचं बोलणं फारसं मनावर किंवा मनाला लागून घ्यायचं नाही. आणि आपण आपला दृष्टिकोन बदलायचा नाही. आपण आपला दृष्टिकोन नेहमी सकारात्मक ठेवायचा. म्हणजे साहजिकच आपल्या मनावर आणि शरीरावर मग त्याचा वाईट परिणाम होत नसतो. त्यामुळे तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदला, तुमचं जग बदलेल, तुमचे विचार बदलतील आणि तुम्ही खऱ्या अर्थानं चांगल्या मार्गावर जाल. तुमची प्रगती होईल, तुमची उन्नती होईल आणि तुमच्या पायाशी मग साहजिकच ते सुख येईल. त्याच्यामुळं तुमचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक असू दे. नकारात्मक दृष्टिकोन आपण सोडून द्यायचा आणि नेहमी आपण सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. फुलले रे क्षण माझे फुलले रे, फुलले रे क्षण माझे फुलले रे. मग खऱ्या अर्थानं तुमचे क्षण, तुमचा प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस हा फुललेला असेल. कसे वाटले विचार अवश्य सांगा. आणि हो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका. आणि चॅनेलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. चला पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन आणि नवीन विषयाबरोबर आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग तोपर्यंत धन्यवाद.